स्टार्ट. सुप्रभात, गुड मॉर्निंग, नमस्ते. सुमिता सुनील पाचपुते, शिक्षण रत्न प्रदीप दत्तात्रय सामंत विद्यालय सेमी इंग्लिश नेहरू नगर कुर्ला या शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. आजच्या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व मान्यवरांचे, पालक वर्गाचे तसेच माझ्या छोट्याशा बाल मित्रांचे म्हणजे विद्यार्थी मित्रांचे मी अधिक स्वागत करत आहे. बाळांनो, आता या सुंदर मंगलमय वातावरणात की नाही आपण ऑनलाईन क्लासची सुरुवात प्रार्थनेने करूया. चला मग सर्व मुलांनी छान पैकी हात जोडा पाहू. गुरुर् ब्रह्मा विष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. आज की नाही ऑनलाईन क्लास मध्ये मी इंग्लिश विषय घेणार आहे आणि या इंग्लिश विषयामधला जो नवीन घटक आहे की नाही तो कोणता नवीन घटक आहे त्याला आपण पाहूया. चला तर मग आपण इंग्लिश विषयाला सुरुवात करत आहोत. SPD सामंत विद्यालय सेमी इंग्लिश नेहरू नगर कुर्ला स्टँडर्ड फर्स्ट ऑनलाइन क्लास. सब्जेक्ट इंग्लिश. 4.1 क्लॅप युअर हँड्स बाय टीचर मिसेस सुमिता पाचपुते. बघा बाळांनो, आता की नाही मी तुम्हाला काही पिक्चर्स दाखवणार आहेत आणि या पिक्चर्स वरून आपल्याला काय घटक घ्यायचंय हे लक्षात येईल. चला मग आता पहा पिक्चर पाहूया आपण. कोणकोणते पिक्चर आहे? हा बघा मुलगा, हा आपला मुलगा म्हणजेच आपला हा मित्र आहे. बरोबर. आपला मित्र काय करतोय बरं? बघा काय करतोय आपला मित्र? तर टाळ्या वाजवतोय. टाळ्या वाजवणे म्हणजे तो काय करतोय? क्लॅप क्लॅप करतोय. क्लॅप क्लॅप क्लॅप. बघा हा आपला मित्र आहे. बरोबर की नाही? आपण काय करत आहे? स्टॅम्प युअर. स्टॅम्प म्हणजे आपला पाय वर घेतोय खाली ठेवतोय. बरोबर. काय? स्टॅम्प. स्टॅम्प युअर फीट. पाय वर करतोय खाली करतोय. आता हा मुलगा बघा आपल्याकडे बघतोय कसा छान पैकी. आणि आता त्याने काय केलंय? टर्न घेतलाय. टर्न घेतला म्हणजे तो वळलेला आहे. टर्न अराउंड. बघा कळलं की नाही? टर्न घेतोय तो. टर्न अराउंड. आता मुलगा काय करतोय? जम्प. जम्प म्हणजे काय करतोय बाळांनो? उडी मारतोय. काय करतोय? उडी मारणे. जम्प. बघा जम्प केले म्हणजे पटकन उडी मारलेली आहे. आता तुमच्या लक्षात आलं की नाही की हे जे पिक्चर सोडून आपल्याला कोणता घटक घ्यायचा आहे तो? चला तर मग आपण त्या घटकाला सुरुवात करूया. बघा आपल्या नवीन घटकाचे नाव आहे क्लॅप युअर हँड्स. काय आहे नाव?
क्लॅप युअर हँड्स. आता हे पिक्चर्स दिसतायत ना तुम्हाला. या पिक्चर्स मध्ये आपला जो मित्र आहे, हा मित्र काय करतोय, टाळ्या वाजवतोय, बरोबर. आणि टाळ्या वाजवत असताना तो काय म्हणत आहे, क्लॅप युअर हँड्स, क्लॅप युअर हँड्स, लिसन टू म्युझिक, क्लॅप युअर हँड्स, क्लॅप युअर हँड्स, क्लॅप युअर हँड्स, लिसन टू द म्युझिक अँड क्लॅप युअर हँड्स. क्लॅप म्हणजे काय करणे, टाळ्या वाजवणे. आणि या टाळ्या ज्या वाजवायच्या आहे, बरोबर, त्या कशाच्या साह्याने, म्हणजे आपण काय करायचंय तर म्युझिक म्हणजे संगीत ऐकत ऐकत आपण काय करणार आहोत, टाळ्या वाजवणार आहोत. मग क्लॅपची स्पेलिंग लक्षात ठेवा, CLAP, क्लॅप. मग आता परत मी म्हणते, क्लॅप युअर हँड्स, क्लॅप युअर हँड्स, लिसन टू द म्युझिक अँड क्लॅप युअर हँड्स. आता ही आपली मैत्रीण काय केले बघा मैत्रिणीने आपल्या, बरोबर. एक पालखीने उंच असा केलेला आहे, उचलते परत ठेवते, उचलते परत ठेवते. स्टॅम्प युअर फीट, स्टॅम्प युअर फीट, लिसन टू द म्युझिक अँड स्टॅम्प युअर फीट, स्टॅम्प युअर फीट, स्टॅम्प युअर फीट, लिसन टू द म्युझिक अँड स्टॅम्प युअर फीट. म्हणजे पाय उचलणे आणि पुन्हा खाली ठेवण्याचा पटणे. काय करायचं, उचलणे आणि परत ठेवायचं. स्टॅम्प युअर फीट, स्टॅम्प युअर फीट, लिसन टू द म्युझिक अँड स्टॅम्प युअर फीट. बघा आता हा आपला मित्र आला. आता हा आपला मित्र काय करतोय बाळांनो, बरोबर, काय करतोय, टर्न, टर्न अराउंड. टर्न म्हणजे काय करणे, वळणे. अराउंड म्हणजे आपल्या सभोवताली वळणे. आता हा काय करतोय, आपल्याच बाजूने आपल्यालाच गोल असं राऊंड मारतोय. टर्न अराउंड, टर्न अराउंड, लिसन टू द म्युझिक अँड टर्न अराउंड, टर्न अराउंड, टर्न अराउंड, लिसन टू द म्युझिक अँड टर्न अराउंड. टर्नची स्पेलिंग काय आहे, TURN, टर्न अराउंड, AROUND, अराउंड. आणि लिसन म्हणजे काय, ऐकणे, LISTEN, लिसन टू द म्युझिक. म्युझिक म्हणजे संगीत. आणि हे काय करायचं, आपण ऐकत ऐकत टर्न अराउंड घ्यायचं आहे. जम्प अप हाय, जम्प अप हाय, जम्प अप हाय, लिसन टू द म्युझिक अँड जम्प अप हाय. जम्प म्हणजे काय, उडी. अप म्हणजे काय, वर. आणि हाय म्हणजे उंच. आपण उंच उडी घ्यायची आहे. मग JUMP, JUMP, जम्प म्हणजे उडी. अप म्हणजे वर, HIGH, हाय. तर जम्प हाय, जम्प अप हाय, लिसन टू द म्युझिक अँड जम्प अप हाय. बरोबर. आपण काय करायचं आहे, गाणं म्हणत उडी घ्यायची आहे. बाळांनो, आता ही कविता आपण परत बोलूया. आता की नाही आपण तालासुरात कविता बोलणार आहोत. चला तर मग, क्लॅप युअर हँड्स, क्लॅप युअर हँड्स, लिसन टू द म्युझिक अँड क्लॅप युअर हँड्स. Clap your hands, clap your hands, listen to the music and clap your hands. Stamp your feet, stamp your feet, listen to the music and stamp your feet. Turn around, turn around, turn around, listen to the music and turn around. Jump high, jump high, listen to the music and jump high. Jump high, jump up high, listen to the music and jump high. बाळांनो, आता ही कविता तुम्हाला कळली की नाही, मग अजून की नाही मी अशाच काही आता ह्या कवितेमध्ये आपल्याला की नाही ऍक्शन दाखवलेले आहे. ऍक्शन, मग अशाच आपल्याला काही की नाही ऍक्शन बघायचे आहे. लिसन अँड ऍक्ट. म्हणजे ऍक्शन म्हणजे काय, आपण कोणकोणते ऍक्शन करू शकतो. मग आपण चालतो म्हणजे वॉकिंग करतो, धावतो, रनिंग करतो, स्विमिंग करतो, बरोबर की नाही. आणि सिंगिंग, सिंगिंग म्हणजे गातो. अशा वेगवेगळे आपण काय करत असतो, ऍक्शन करत असतो. तर आता आपल्याला अजून काही ऍक्शन बघायचे आहे.
बघा हा, चला लिसन अँड ऍक्ट आपण असू. हा, आता इथे की नाही मी तुम्हाला काही ऍक्शन दाखवणार आहे, पण त्याआधी बघून आता मी काय सांगणार, आय एम अ लीडर, डू एज आय से. तर मी आधी तुम्हाला आधी ऍक्शन दाखवते आणि त्यानंतर ना मी तुम्हाला ऑर्डर करणार आणि मी तुमची लीडर असणार आहे आणि मग तुम्ही नंतर काय करायचं आहे त्याप्रमाणे कृती करायची आहे. आधी ऍक्शन बघून घ्या काय काय आहे ते. बघा काय करतोय बरं हा मुलगा. क्लॅप युअर हँड्स. क्लॅप युअर हँड्स म्हणजे काय करतोय तो, अशा छानपैकी टाळ्या वाजवत आहे. क्लॅप युअर हँड्स. बघा बघत जावा कसं करतोय तो, क्लॅप युअर हँड्स. हा काय केलंय बरं, हा मुलगा की नाही वाकलेला आहे. बेंड डाऊन, बरोबर. बेंड म्हणजे वाकणे आणि डाऊन म्हणजे काय बाळांनो, खाली वाकणे, ठीक आहे. बेंड डाऊन. हा आता हा मुलगा उडी मारत आहे. मग जम्प, जम्प म्हणजे काय, उडी मारणे. आणि इन, इन म्हणजे काय, आत. मग आपल्याला जी उडी मारायची ती आतमध्ये मारायची. आत म्हणजे आतमध्ये उडी मारायची, बरोबर. आणि आता बघा जम्प आउट, आउट म्हणजे काय, बाहेर उडी मारायची. एकदा आतमध्ये उडी मारायची आणि एकदा बाहेर उडी मारायची. असा ना बाळांनो एक खेळ आहे, असं की नाही एक गेम आहे. त्या गेमचं नाव, त्या गेम मध्ये काय करतात, सुरुवातीला आतमध्ये उडी मारतात, जम्प इन, आणि नंतर जम्प आउट म्हणजे बाहेर उडी मारतात. त्यालाच म्हणतात कोणता गेम, तळ्यात मळ्यात. तळ्यात म्हणजे आतमध्ये उडी मारायची, मळ्यात म्हणजे बाहेर उडी मारायची. जम्प इन, जम्प आउट. आउट म्हणजे बाहेर. हा काय करतोय मुलगा, हा स्टँड अप. स्टँड अप म्हणजे उभं राहणे. STANDUP, स्टँड अप म्हणजे उभं राहणे. हा ही आपली मैत्रीण आहे, पहा कशी छान पैकी बसलेली आहे. मग बसणे म्हणजे सिट डाऊन. काय केलेलं आहे, ती बसलेली आहे, सिट डाऊन. मग मी जेव्हा तुम्हाला ऑर्डर देईल की नाही त्याप्रमाणे आपल्याला करायची आहे त्या कृती. सिट डाऊन. क्लोज युअर आई. क्लोज, क्लोज म्हणजे काय, तर बंद करणे. आपले डोळे बंद करणे. म्हणून बघा त्या मुलांनी आपल्या डोळ्यावर हात ठेवलेले आहेत आणि काय म्हणत आहे, क्लोज युअर आई. ओपन युअर आईज. ओपन म्हणजे डोळे काय करायचे आहे, उघडे ठेवायचे आहे. ओपन युअर आईज. ओपन म्हणजे डोळे उघडे. आपण आता बघा सर्व काही पाहतो ते डोळे आपले उघडेच असतात. ओपन युअर आईज. आता की नाही काही कृती आहेत. टच युअर हेड. आता पहा त्यांनी काय केलंय, टच. टच म्हणजे काय, टच म्हणजे स्पर्श करणे. आपल्या आता इथे बघा टच युअर हेड. हेड म्हणजे त्यांनी आपल्या डोक्याला काय केलेलं आहे, स्पर्श केलेला आहे. टच युअर हेड, स्पर्श करणे. टच युअर आईज. आईज म्हणजे काय बाळांनो, तर आपले डोळे, हो की नाही. मग आपल्या डोळ्यांना टच करायचं. टच करणे म्हणजेच काय करणे, स्पर्श करणे. टच करणे म्हणजेच काय करणे, स्पर्श करणे. इयर्स. इयर्स, इयर्स म्हणजे बघा काय, आपले कान. आणि ह्या मुलाने काय केलेलं आहे, टच केलेलं आहे. टच युअर इयर्स. टच युअर इयर्स. टच म्हणजे स्पर्श करणे. कशाला त्याने स्पर्श केलेला आहे, कानाला. टच युअर इयर्स. हा काय दिसतंय, त्या मुलीने आपल्या नाकाला टच केलेला आहे. टच युअर नोज. टच युअर नोज. नोज म्हणजे नाक. बघा टच युअर नोज. मित्र काय करत आहे, काय केलेलं आहे बघा आपल्या मित्राने, आपले दोन्ही हात नीजला लावलेले आहे म्हणजे टच केलेले आहे. टच युअर नीज. टच युअर नीज.
नीज म्हणजे आपले दोन्हीही गुडघे. बघा कसे त्यांनी टच केलेले आहे. शोल्डर, टच युअर शोल्डर. शोल्डर म्हणजे आपले खांदे. बघा टच युअर शोल्डर. असं आपल्या शोल्डरला काय करायचे, टच करायचं. टच म्हणजे स्पर्श करणे. टच युअर शोल्डर. टॅप युअर फीट. टॅप युअर फीट म्हणजे असं पाय काय करायचे, आपटायचे. असे आपटायचे. टॅप युअर फीट. टॅप युअर फीट. टॅप म्हणजे पाय आपटणे, फीट म्हणजे पाय आपटणे. बाळांनो, आता की नाही मी तुम्हाला या कृती दाखवल्या म्हणजे ऍक्शन दाखवल्या, बरोबर. आता या ऍक्शन तुम्हालाही कळलेल्या आहेत. आता मी काही मुलांना विचारेल, कारण आय एम द लीडर म्हणजे मी काय आहे, लीडर आहे, मी प्रमुख आहे. मग मी तुम्हाला काय करणार आहे, काही ऍक्शन विचारणार आहे. त्या मुलांनी मला त्या करून दाखवायच्या आहेत. आता नेहा कुठे आहे? बोलिए. नेहा आता की नाही ही ऍक्शन करून दाखवू. टच युअर आईज. नेहा टच युअर आईज. डोळे. टच कर. बरोबर. व्हेरी गुड. दिसते मला नेहा तू. टच युअर आईज. बरोबर. कॅमेरा. स्वरा. चला आता कोण आहे अजून? नेहा सिट डाऊन. नेहा कॅमेरा उघडा. सिट डाऊन. सिट डाऊन. व्हेरी गुड. क्लॅप युअर हँड्स. क्लॅप युअर हँड्स. वाव मस्त. क्लॅप युअर हँड्स. बरोबर. टच युअर शोल्डर. शोल्डरला टच कर. व्हेरी गुड. बरोबर. टच युअर शोल्डर. मस्त. आता तुम्हाला कृती समजल्या ना बाळांनो? कशी होती कृती? आवडल्या का कृती? छान वाटलं की नाही? आता मी की नाही पुन्हा एकदा पोयम म्हणते आणि तुम्ही ही पोयम छानपैकी लक्षात ठेवायची आहे आणि पाठ देखील करायची आहे. बघा आपण पोयम म्हणणार आहोत. चला. क्लॅप युअर हँड्स. क्लॅप युअर हँड्स. Listen to the music and clap your hands. Clap your hands. Clap your hands. Listen to the music and clap your hands. Stamp your feet. Stamp your feet. Listen to the music and stamp your feet. Stamp your feet. Stamp your feet. Listen to the music and stamp your feet. Turn around. Turn around. Listen to the music and turn around. Turn around. Turn around. Listen to the music and turn around. Jump high. Jump up high. Listen to the music and jump up high. Jump high. Jump up high. Listen to the music and jump up high. बाळांनो, तुम्हाला ही कविता आवडली की नाही? आणि ही कविता की नाही आपण ताला सुरात म्हणायची आहे आणि त्याच पद्धतीने तुम्हाला पाठ देखील करायचे आहे. चला आता मी तुम्हाला काय सांगते, आजची तुम्हाला कविता, आजच्या पोयम तुम्हाला समजली. म्हणजे तुम्हाला नवीन घटक कोणता होता, तर क्लॅप युअर हँड्स. समजलं की नाही? आणि त्याचप्रमाणे ज्या मी काही कृती दाखवलेल्या आहेत, ज्या काही ऍक्शन दाखवलेल्या आहेत, त्या सर्व ऍक्शन तुम्हाला काय करायचे आहेत, पूर्णपणे करायच्या आहेत. आणि कविता जी आहे ना आपली पोयम क्लॅप युअर हँड्स छानपैकी पाठ करायची आहे बाळांनो. एकदम मस्त. मी परत तुम्हाला विचारणार आहे ही पोयम पाठ झाली का? मग तुमच्या ही पोयम देखील लक्षात आलेली आहे, ऍक्शन देखील तुम्हाला समजलेल्या आहेत, काय काय करायच्या आहेत त्या समजल्या ना? मग आता आजचा होमवर्क काय असेल बरं? काय असेल आजचा होमवर्क? आजचा होमवर्क म्हणजेच काय, तर तुम्ही ही पोयम छानपैकी पाठ करा आणि ज्या
आम्ही काय ऍक्शन दाखवलेल्या आहेत त्याच पद्धतीने तुम्ही त्या करत जा. टच करायचंय आणि क्लॅप युअर हँड्स करायचे, टॅप युअर फीट करायचे आणि हे सगळं तुम्हाला आलं पाहिजे. म्हणून मी तुम्हाला आजचा होमवर्क मध्ये काय देत आहे, पोएम पाठ करा, छान पैकी पोएम पाठ करा आणि जे आम्ही ऍक्शन दाखवलेले आहेत तशात तुम्ही ऍक्शन देखील करा. ओके चला बाळांनो, ओके थँक्यू, बाय बाय.